So good morning to all of you. Good morning everyone. Yes, good morning. हा, लक्ष सगळ्यांच्या समोर. आता मध्ये मध्ये कोणी बोलणार नाही. बघा लक्ष द्या. So the last lecture we discussed about the parallel axis theorem. बरोबर? Parallel axis theorem आपण बघितली होती. I naught is equal to IC plus MH square. I naught is equal to IC plus MH square. Okay. IC कंपल्सरी कसा पाहिजे? IC कंपल्सरी कसा पाहिजे? लक्ष इकडं. IC कंपल्सरी कसा पाहिजे? Parallel to given axis and passing through center. आणि IC हा पार्ट पाहिजे. IC हा आम्हाला पार्ट पाहिजे. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट जो आहे तो आहे हॉलो सिलेंडर. इन केस ऑफ हॉलो सिलेंडर काय करावं लागतं आम्हाला? समजा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ हॉलो सिलेंडर अबाउट द एक्सिस पासिंग थ्रू इट्स कर्व सरफेस. त्याच्या कर्व सरफेस मधून पास होणाऱ्या एक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर पाहिजे असेल, म्हणजे हा जर एक्सिस असेल आणि त्याच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल, तर परत काय करणार? I naught is equal to IC plus MH square. हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट IC काय आहे? हॉलो सिलेंडर रिंग ओव्हर रिंग, बरोबर? म्हणजे mr स्क्वेअर. So I naught is equal to IC plus MH square. IC तर झाला mr square. M as it is. H किती आहे बघा? H किती आहे? R. So instead of H you will put R. So mr square plus mr square 2mr square. बरोबर? Similarly, solid cylinder. Solid cylinder चा moment of inertia about the axis passing through the tangent and passing through its curved surface and perpendicular to its plane surface. Plane surface ला perpendicular आणि curved surface ला tangent असं म्हटलं तरी चालेल. त्या axis च्या about moment of inertia काय येतो? Again, I naught is equal to IC plus MH square. सिलेंडर साठी IC किती आला? डिस्क ओव्हर डिस्क म्हणजे किती? 1/2 mr square plus m into h square. h किती आहे? Perpendicular distance between the two parallel axes again r. That is the radius of the cylinder. So 1/2 mr square plus mr square 3/2 mr square. बरोबर? कळते सगळ्यांना? आठवलं का? डिस्क साठी IC बघितला होता 1/2 mr square. So सिलेंडर साठी पण 1/2 mr square. हे रिंग ओव्हर रिंग आहे, रिंगच्या वरती रिंग आहे. सो याचा आन्सर IC चा आन्सर याच्या mr स्क्वेअर, याच्या IC चा आन्सर 1/2 mr स्क्वेअर. बरोबर? नेक्स्ट आहे हॉलो स्फियर. हॉलो स्फियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट कसं काढणार? लक्ष समोर. हॉलो स्फियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टँजंट कसा काढणार? I naught is equal to IC plus MH स्क्वेअर. पण हा IC म्हणजे कोण आहे? डायमीटर ऑफ द स्फियर, बरोबर का? डायमीटर ऑफ द स्फियर आहे तो. त्या केस मध्ये काय करावं लागेल मला? I naught is equal to IC plus MH square. IC किती आहे? 2/3 mr square. हॉलो स्फियरचा काय होता? अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो स्फियरचा 2/3 mr square. आणि सॉलिड स्फियरचा अबाउट डायमीटर काय होता? 2/5 mr square. सॉलिड स्फियरचा अबाउट डायमीटर काय होता? 2/5 mr square. So I naught is equal to IC plus MH square करता येते. हॉलो स्फियर साठी 2/3 mr square plus h किती आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दी टू पॅरलल ऍक्सिस. ही आहे टँजंट टू द स्फियर, हा आहे डायमीटर ऑफ द स्फियर. टँजंट आणि डायमीटर मधला डिस्टन्स किती येणार आहे? h. दॅट इज इक्वल टू r, रेडियस ऑफ द स्फियर. सो h ला r ने रिप्लेस केलं. सो 2/3 mr square plus mr square will be 5/3 mr square. ओके. सॉलिड स्फियर साठी काय? I naught is equal to IC plus MH square करणार आहे. I naught is equal to IC plus MH square करताना IC तर सरळ सरळ दिसतोय. IC किती येणार आहे? 2/5 mr square plus MH square. H डायग्राम मधनं बघायचा असतो, IC पार्ट असावा लागतो. बरोबर? H डायग्राम मध्ये बघितला किती आला? R. बरोबर? सो परत H square ला कधी R square असं लिहा. 2/5 mr square plus mr square करून 7/5 mr square तुम्ही लिहू शकता. बरोबर? नेक्स्ट बघा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम झाला. पॅरलल ऍक्सिस थेरमचे सगळे ऍप्लिकेशन झाले. आता आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. सेम डेरिव्हेशन आम्हाला
कोड मध्ये पण विचारू शकतात. काय आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम असं विचारलं तर पहिल्यांदा म्हणायचं Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. Iz z काय आहे? असा ऍक्सिस आहे जो गिवन प्लेनर ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे. गिवन प्लेनर ऑब्जेक्टला काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके. Ix आणि Iy जे आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि ते z ला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे x y z तिन्ही ऍक्सिस एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. त्यातला z ऍक्सिस हा या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. या प्लेनर ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर आहे. कुठल्याही एखाद्या प्लेनर ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा? प्लेनर ऑब्जेक्ट म्हणजे टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट. टू डायमेन्शनल ऑब्जेक्टच्या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा जर असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आपण वापरतो Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy. ऑब्जेक्ट कंपल्सरी कसा पाहिजे? टू डायमेन्शनल म्हणजे प्लेनर ऑब्जेक्ट म्हणजे प्लेन लॅमिना पाहिजे. काय पाहिजे? प्लेन लॅमिना. ओके. शेप कुठलाही चालेल पण ऑब्जेक्ट टू डायमेन्शनल पाहिजे. ओके. स्टेटमेंट काय बघा. या स्टेटमेंट कडे बघतच सांगायचं आहे. Iz म्हणजे काय? the moment of inertia of plane lamina about a perpendicular axis. Iz कुठला ऍक्सिस आहे? परपेंडिक्युलर ऍक्सिस. म्हणजे प्लेन लॅमिनाला तो ऍक्सिस कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. the moment of inertia of a plane lamina about a perpendicular axis is equal to आता काय तो एडिशन आहे. Ix आणि Iy ची तो एडिशन आहे. is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. X आणि Y एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर. So sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes lying in the plane of lamina. Z लॅमिनाच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. Z हा लॅमिनाच्या प्लेनला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. मग X आणि Y नक्कीच लॅमिनामध्ये असतील. X आणि Y नक्कीच कुठे असतील? लॅमिनाच्या प्लेन मध्ये असतील. बरोबर का? If the Z is perpendicular to the plane lamina then x and y must be lying in the plane of lamina. तर तेच म्हटलेलं आहे. is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes lying in the plane of lamina. दोन mutually perpendicular axes च्या अबाउटच्या moment of inertia ची addition lying in the plane of lamina. हे दोन्ही axes in the plane of lamina मध्ये आहेत. lying in the plane of lamina and passing through the point of intersection of plane lamina and the perpendicular axis. पण हे दोन्ही ऍक्सिस कुठल्या पॉइंट वरनं गेले पाहिजेत? Ix आणि Iy कोणत्या पॉइंट वरनं गेले पाहिजेत? पासिंग थ्रू पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन लॅमिना. हा जो काय प्लेन लॅमिना आहे तो and the perpendicular axis. आणि याला जो काय परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे बघा, हा Iz म्हणजे या कंप्लीट प्लेन लॅमिनाला असणारा परपेंडिक्युलर ऍक्सिस. हा प्लेन लॅमिनाला कुठल्या पॉइंटला इंटरसेक्ट झाला? या पॉइंटला. सो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ Z and the plane lamina त्याच पॉइंट मधनं हे x आणि y गेले पाहिजे. त्याच पॉइंट मधनं हे x आणि y गेले पाहिजे. कळलं? सो Iz is equal to Ix plus Iy. कसं सांगायचा प्रयत्न करणार? ट्राय करूयात चला. Iz is equal to पहिल्यांदा Iz is equal to Ix plus Iy हे स्टेटमेंट तर झालं. आता Iz ला सांगावं लागेल. बोला. The moment of inertia of plane lamina about a perpendicular axis. म्हणजे काय सांगितलं? Iz is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes म्हणजे x आणि y mutually perpendicular आहे एकमेकांना perpendicular is equal to sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes. पण हे axes कुठे पाहिजे? lying in the plane of lamina and passing through the point of intersection of Z आणि plane lamina. कुठल्या पॉइंट मधनं गेले? परपेंडिक्युलर ऍक्सिस आणि प्लेन ऑफ लॅमिनाच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनं गेले पाहिजे. सो अल्टिमेटली हे तिघही एकमेकांना काय होतात? म्युच्युअली परपेंडिक्युलर होतात. अल्टिमेटली हे तिघही काय होतात? एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर होतात. Z कशाला परपेंडिक्युलर आहे? प्लेन लॅमिना. x आणि y कोणत्या प्लेन मध्ये आहेत? प्लेन लॅमिनाच्या प्लेन मध्ये आहेत. बरोबर? x आणि y एकमेकांना पण परपेंडिक्युलर आहेत. x आणि y कोणत्या पॉइंट मधून जातात? कोणत्या पॉइंट मधून जातात?
हा जो काय झेड ऍक्सिस आहे आणि जो प्लेन लॅमिना आहे त्या दोघांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधनच एक्स पण जातोय आणि वाय पण जातोय. बरोबर? लक्षात आलं? तर तुम्ही स्टेटमेंट सांगायचा प्रयत्न करा. हा, स्टार्ट. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना. नुसतं बसू नका, सांगा पहिल्यापासून. The moment of inertia of plane lamina about a perpendicular axis. Okay, online people, please tell me. Can you hear me? आवाज येतो? Okay, fine. So, perpendicular axis theorem सांगायचा प्रयत्न करूया. once again. पहिल्यांदा आयजेड म्हणजे काय सांगायचं, मग तो ऍडिशन आहे सांगायचं एक्स आणि वाय ची. मग एक्स आणि वाय एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत ते सांगायचं, लाईन इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे ते सांगायचं, आणि पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन लॅमिना अँड परपेंडिक्युलर प्लेन लॅमिना अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस या दोघांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जात आहेत ते सांगायचं. तीन गोष्टी सांगाव्या लागतील एक्स आणि वाय विषयी. एकतर ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, लाईन इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे, आणि पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन लॅमिना अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस आहे ते सांगावं लागेल. बरोबर? सो स्टार्ट करा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अ परपेंडिक्युलर ऍक्सिस इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस lying in the plane of lamina and passing through the point of intersection of the plane lamina and the perpendicular axis. बरोबर? जमेल? सो स्टेटमेंट सगळं पाठ करायची गरज नाहीये. तुमचं तुम्हाला माहित पाहिजे आयझेड काय आहे, आयएक्स काय आहे, आयवाय काय आहे. एक्स आणि वाय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, लाईन इन द प्लेन ऑफ लॅमिना आहे, आणि पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ झेड ऍक्सिस अँड प्लेन लॅमिना. बरोबर? तर तीन गोष्टी जर आम्हाला माहित असतील, आयएक्स काय, आयवाय काय आणि आयझेड काय, आणि ते कोणत्या कोणत्या प्लेन मध्ये आहेत आणि कुठं पास होतात, या गोष्टी माहित झाल्या की आम्हाला इझिली परपेंडिक्युलर ऍक्सिस थिअरम सांगता येतो. सो आता याचं प्रूफ जर बघितलं आम्ही, अगदी सिंपल प्रूफ आहे, फार सिंपल प्रूफ आहे. आता बघा, हा एक 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. हे बोर्ड डेरिव्हेशन आहे. हे डेरिव्हेशन तुम्हाला बोर्डला सुद्धा विचारू शकतात. याचं ऍप्लिकेशन मात्र तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारतील. बरं, हा आयएक्स, हा आयवाय, हा आयझेड. आयएक्स, आयवाय, आयझेड. बरोबर? हे दोन ऍक्सिस जे आहेत आयएक्स आणि आयवाय, लाईन इन द प्लेन ऑफ लॅमिना. आयझेड जो आहे तो प्लेन ऑफ लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. बरोबर? एनी जनरल पॉइंट गिवन, एनी जनरल पॉइंट जर आपण घेतला, त्या एनी जनरल पॉइंटचं छोटंसं मास किती घेतलं आपण, डीएम. त्या डीएमचं एक्स पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं आपण R1. त्या डीएमचं वाय पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं आपण R2. त्याच डीएमचं झेड पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं आपण R3. बरोबर? मग Ix काय झाला, इंटिग्रेशन R² डीएम. फॉर्म्युला काय, मोमेंट ऑफ इनर्शियाचा इंटिग्रेशन R² डीएम. मग एक्स पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, R1. सो काय म्हणणार मी, इंटिग्रेशन R1² डीएम. y पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे R2. सो काय म्हणणार मी, इंटिग्रेशन R2² डीएम. ओके. z पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, R3. सो काय म्हणणार मी, Iz इज इक्वल टू इंटिग्रेशन R3² डीएम. बरोबर? आमची लेफ्ट हँड साइड काय आहे, लेफ्ट हँड साइड आहे Iz. ऑटोमॅटिकली काय प्रूव्ह व्हायला पाहिजे, इज इक्वल टू Ix प्लस Iy प्रूव्ह व्हायला पाहिजे. सो आता लेफ्ट हँड साइडचे कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करायची. लेफ्ट हँड साइडला कॅल्क्युलेशन करताना एकच रिप्लेसमेंट करायची. हा Iz तर आमचा लेफ्ट हँड साइडला आहे. बरोबर? Iz जर आमचा लेफ्ट हँड साइडला ऑलरेडी असेल तर आता फक्त R3² ला रिप्लेस करा आणि नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळवा. काय करायचं आहे, R3² ला रिप्लेस करायचं आणि नेक्स्ट स्टेपला उत्तर मिळवायचं. आम्ही Ix लिहिला, Iy लिहिला, Iz लिहिला. चेक करा, Ix लिहिला, Iy लिहिला, Iz लिहिला.
आता आम्हाला काय करायचं आहे, आयझेड इज इक्वल टू समथिंग प्रूव्ह करायचं आहे. मग हा आयझेड इज इक्वल टू समथिंग प्रूव्ह करताना आता आयझेड इज इक्वल टू r3 स्क्वेअर dm आहे. नेक्स्ट ऑप्शन किंवा नेक्स्ट मोटिवेशन काय असेल, समहाउ यू हॅव टू रिप्लेस दिस r3 स्क्वेअर. मग आता मला सांगा, हे डिस्टन्स ऑलरेडी r1 आहे, हे डिस्टन्स ऑलरेडी r2 आहे. आता हे जर r2 असेल तर अपोजिट साइड काय असली पाहिजे, रेक्टँगलची सेम असली पाहिजे. सो हा r2 आहे तर हा पण किती असला पाहिजे, r2 असला पाहिजे. मग इथं तुम्हाला पायथागोरस दिसतोय का, बघा दिसला का पायथागोरस? हा सांगा, r3 स्क्वेअर इज इक्वल टू r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. मग या r3 स्क्वेअरला रिप्लेसमेंट मिळाली आपल्याला, काय मिळाली, r3 स्क्वेअर इज इक्वल टू r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. मग या r3 स्क्वेअरला ब्रॅकेट मध्ये काय करूया, रिप्लेस करूया. सो iz इज इक्वल टू या r3 स्क्वेअरला रिप्लेस केलं r1 स्क्वेअर प्लस r2 स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट केलं, ब्रॅकेट कंप्लीट करून इनटू dm हे जे काय होतं ते ऍज इट इज लिहिलं. इंटिग्रेशन सेपरेट केलं, इंटिग्रेशन r1 स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन r2 स्क्वेअर dm. पण इंटिग्रेशन r1 स्क्वेअर dm म्हणजे काय होतं, ix, आणि इंटिग्रेशन r2 स्क्वेअर dm म्हणजे काय होतं, iy. मग याला काय लिहिलं, एक सेकंड, हा इंटिग्रेशन r1 स्क्वेअर dm सेपरेट लिहिलं, इंटिग्रेशन r2 स्क्वेअर dm सेपरेट लिहिलं. पण इंटिग्रेशन r1 स्क्वेअर dm म्हणजे ix, दिसतं का, इंटिग्रेशन r1 स्क्वेअर dm म्हणजे ix आणि इंटिग्रेशन r2 स्क्वेअर dm म्हणजे iy. बरोबर, नेक्स्ट ग्रुप समजलं, सिंपल होतं. ix लिहायचा, iy लिहायचा, iz लिहायचा. iz मध्ये जो r3 स्क्वेअर आहे त्याला पटकन रिप्लेस करायचं, dm सेपरेट करायचे, इंटिग्रेशन सेपरेट करायचे. पहिल्या इंटिग्रेशनला ix म्हणायचं, दुसऱ्या इंटिग्रेशनला iy म्हणायचं. करता येईल. आता हा जो काय थेरम आहे हा अप्लाय कसा करायचा चेक करूया. त्याचे ऍप्लिकेशन्स बघा. आता 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस तुम्हाला दिसले पाहिजे. त्यातला जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे त्याला iz म्हणा, बाकीच्यातल्या दोघांना कुठल्याही एकाला ix म्हणा, कुठल्याही दुसऱ्याला iy म्हणा. बरोबर. सो आता आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना पाहिजे आहे. काय पाहिजे आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना. पण तो प्लेन लॅमिना कुठल्या शेप मध्ये आहे, रेक्टँग्युलर प्लेन. 2 डायमेन्शनल ऑब्जेक्टच लागतो, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट चालत नाही. पॅरलल ऍक्सिस थेरम 1D 2D 3D सगळ्या ऑब्जेक्ट्सना ऍप्लिकेबल आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. पण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम ओनली ऍप्लिकेबल फॉर 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. ओके. सो आता समजा आमच्याकडे रेक्टँग्युलर प्लेट आहे. या रेक्टँग्युलर प्लेटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन. या प्लेनला परपेंडिक्युलर, पासिंग थ्रू सेंटर आणि प्लेनला परपेंडिक्युलर. पण हा तर झाला iz. आता मला या iz ला करस्पॉन्डिंग ix आणि iy घ्यावे लागतील. बरोबर का. या iz ला करस्पॉन्डिंग हा मोमेंट ऑफ इनर्शिया मला पाहिजे आहे. त्याला करस्पॉन्डिंग ix आणि iy घ्यावे लागतील. ix किती बघितला होता आपण, पासिंग थ्रू सेंटर आणि a ला पॅरलल, फॉर्म्युला b. आठवतंय का, पासिंग थ्रू सेंटर आणि a ला पॅरलल, तर फॉर्म्युला मध्ये b आणि फॉर्म्युला काय mb²/12. तसंच iy साठी काय ना, iy पण पासिंग थ्रू सेंटर आहे आणि पॅरलल टू b आहे. पॅरलल टू b असेल तर फॉर्म्युला a आणि फॉर्म्युला काय ma²/12. बरोबर. आठवलं का, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर प्लेट बघितले होते आपण. सेंटर मधून जाणारा आणि a ला पॅरलल, सेंटर मधून जाणारा आणि b ला पॅरलल. पासिंग थ्रू सेंटर पॅरलल टू a, फॉर्म्युला मध्ये b. पासिंग थ्रू सेंटर पॅरलल टू b, फॉर्म्युला मध्ये a आणि फॉर्म्युला आहेत ma²/12 आणि mb²/12. सो iz काय झाला, सर iz इज इक्वल टू ix प्लस iy. ix किती आहे, ix आहे mb²/12 आणि iy किती आहे ma²/12. समजतंय का. सो इथं आपल्याला फक्त ix आणि iy सबस्टिट्यूट करायचे आणि नेक्स्ट स्टेपला उत्तर. समजलं, लक्षात आलं. पुढे जाऊया. बर, ड्रिल साठी चेक करा. आता मला समजा ड्रिल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे अबाउट डायमीटर. ड्रिल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे अबाउट डायमीटर. आता हा ix म्हणजे पण डायमीटरच आहे, iy म्हणजे पण कोण आहे, डायमीटरच आहे. आणि हा तुम्हाला ऑलरेडी पार्ट आहे, iz तुम्हाला ऑलरेडी पार्ट आहे. समजा रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन किती असतो. हा मोठे सगळे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू प्लेन किती असतो, mr². म्हणजे iz आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे. मग काय करायचं, ix इज इक्वल टू ix प्लस iy म्हटलं, त्यातला
Ix इक्वल टू Iy का Ix पण डायमीटरच आहे आणि Iy पण डायमीटरच आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एनी डायमीटर तो तर सेमच असणार. म्हणून आपण काय म्हटलं Ix इक्वल टू Iy म्हटलं. बरोबर का? Because both x and y axis are the diameters. म्हणून Ix इक्वल टू Iy म्हटलं. आता Iz is equal to Ix इक्वल टू Iy इक्वल टू डायमीटर म्हणता येते. म्हणून Iz ला काय लिहिलं त्यांनी आता Ix ला आपण Id's लिहिलं, Iy ला आपण Id's लिहिलं. सो Iz is equal to 2Id आणि Id is equal to काय येणार मग Iz upon 2. Id is equal to काय येणार Iz upon 2. सो रिंग किंवा डिस्क साठी ऑलवेज लक्षात ठेवा Id is equal to Iz upon 2. रिंग किंवा डिस्क साठी ऑलवेज काय लक्षात ठेवणार Id is equal to Iz upon 2. चला रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस z एक्सिस किती होता Iz रिंग साठीचा mr² upon 2. सो रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती आला Iz upon 2. पण Iz किती होता mr². पण mr² upon 2. समजलं का Iz upon 2 आणि Iz होता mr². म्हणजे आन्सर आलं mr² upon 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर डायरेक्टली विचारलं तर काय सांगाल mr² upon 2 किंवा 1/2 mr². बरोबर. रिंग साठी Iz किती mr² आणि रिंग साठी अबाउट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती mr² upon 2 Iz upon 2. सिमिलरली डिस्क साठी पण तेच होणार आहे. जे काही सगळं रिंग साठी झालं ते सगळं इथे डिस्क साठी होणारच आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर डिस्कच्या अबाउट डायमीटर मोमेंट ऑफ इनर्शिया तो सुद्धा Iz upon 2. पण डिस्क साठी Iz किती होता आठवा डिस्क साठी किती होता 1/2 mr² होता. आठवतंय का डिस्क साठी Iz किती होता 1/2 mr² upon 2. 1/2 mr² upon 2 किती झालं 1/4 mr². समजलं का 1/4 mr². मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट डायमीटर विचारलं तर डायरेक्टली काय सांगता यायला पाहिजे तुम्हाला 1/2 mr². इमॅजिन तुम्ही ऍक्च्युअली Iz upon 2 ला करणार Iz तुम्हाला माहित आहे mr² upon 2. त्याला परत एकदा upon 2 आहे त्यामुळे 1/4 mr². त्याला परत एकदा upon 2 असल्यामुळे 1/4 mr². कळतंय का समजतंय. चला पुढे नेक्स्ट आहे बघा रिंग. आता परत मी पॅरलल ऍक्सिस थेरम वापरणार आहे. आता मला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ टँजंट की टँजंट कशी आहे इन द प्लेन ऑफ द रिंग की परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द रिंग. आन्सर द्यायचा प्रयत्न करा. दिस टँजंट इज इन द प्लेन ऑफ द रिंग. ही टँजंट जर इन द प्लेन ऑफ द रिंग असेल तर या टँजंटला करस्पॉन्डिंग आयसी मला तयार केला पाहिजे. जर मला पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचा असेल तर मग या टँजंटला करस्पॉन्डिंग आयसी जो असेल तो डायमीटरच आहे ना पासिंग थ्रू सेंटर अँड पॅरलल टू गिवन ऍक्सिसला पॅरलल आणि पासिंग थ्रू सेंटर. बरोबर का. हा गिवन ऍक्सिस आपला रिंगची टँजंट हा आपला गिवन ऍक्सिस याला पॅरलल असला पाहिजे तो ऍक्सिस आणि पासिंग थ्रू सेंटर असला पाहिजे. म्हणजे हा कोण झाला रिंगचा डायमीटर झाला. पण या ऍक्सिस साठी तो आयसी म्हणून काम करेल. या ऍक्सिस साठी टँजंट साठी तो काय करेल आयसी म्हणून काम करेल. परत I0 इज इक्वल टू आयसी प्लस mh². हा I0 मोमेंट ऑफ इनर्शिया आम्हाला पाहिजे आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अ टँजंट इन द प्लेन ऑफ रिंग. ही टँजंट कशी आहे इन द प्लेन ऑफ रिंग आहे. त्या रिंगच्या अबाउट आम्हाला काय पाहिजे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे. काय लिहिलं आम्ही I0 इज इक्वल टू आयसी प्लस mh² असं लिहिलं. सो I0 ऍज इट इज आयसी काय आला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती आहे सांगा. हा बोला रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर 1/2 mr². कारण हा डायमीटरच तर आयसी म्हणून काम करतोय ना. हा डायमीटरच तर आयसी म्हणून काम करतोय. कळतंय का. हा जो डायमीटर आहे तो गिवन ऍक्सिस साठी आता आयसी म्हणून काम करतोय. आयसी कसा असला पाहिजे सांगा ऑलवेज. आयसी कसा असला पाहिजे कोणता ऍक्सिस आयसी म्हणून काम करू शकतो गिवन ऍक्सिसला पॅरलल राईट अँड पासिंग थ्रू सेंटर. असा जर तो असेल तरच तो आयसी म्हणून काम करतोय. बरोबर. मग आता आम्हाला या टँजंटच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे आहे. मग पासिंग थ्रू सेंटर अँड पॅरलल टू गिवन ऍक्सिस वाला जो काय आम्हाला ऍक्सिस मिळतोय तो आयसी झाला. हा आयसी आम्हाला पाठ आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटर तो असतो 1/2 mr². बरोबर का. सो आन्सर काय आलं 1/2 mr² प्लस mh². व्हॉट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन these two parallel axes? Again the r.
सो mh स्क्वेअर ला आपण mr स्क्वेअर लिहितो. सो 1 ऑफ mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर 3/2 mr स्क्वेअर असा आम्ही आन्सर काढू शकतोय. ओके. Similarly, moment of inertia of a disk about a tangent आहे पण perpendicular to plane of disk in the plane of the disk आहे बघा. In the plane of the disk आहे. कसे ही tangent in the plane of the disk आहे. या tangent साठी IC म्हणून कोण काम करणार? डायमीटर. बरोबर का? आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती असतो? Iz upon 2 अबाउट डायमीटरचा आन्सर काय होतं? Iz upon 2. डिस्कसाठी Iz किती होता? डिस्कसाठी Iz किती होता? 1 ऑफ mr स्क्वेअर. डिस्कसाठी Iz किती होता? 1 ऑफ mr स्क्वेअर. 1 ऑफ mr स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे काय आलं? 1/4 mr स्क्वेअर. बरोबर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट दी डायमीटर होता 1/4 mr स्क्वेअर. आता अबाउट दी टँजेंट आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट अ टँजेंट. सो त्या टँजेंशियल ऍक्सिसला आपण I0 नाव दिलं. I0 इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. पॅरलल ऍक्सिस थेरम वापरला. बरोबर. हा IC तर आम्हाला माहित आहे. IC म्हणजे डिस्कचा तो सर डायमीटर आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट डायमीटर आला 1/4 mr स्क्वेअर प्लस m into h स्क्वेअर. पण h काय आहे? h तर रेडियस आहे सर. टँजेंट आणि डायमीटर याच्यामध्ये डिस्टन्स किती असते? रेडियस एवढं असते. सो h इज इक्वल टू r टाकलं. बरोबर. सो 1/4 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर आन्सर किती आलं? 5/4 mr स्क्वेअर. अशा टाइपनं मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला वेगवेगळ्या सिस्टीमचे काढता यायला पाहिजे. पॅरलल ऍक्सिस थेरम प्लस परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वापरून. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट आहे? बरं, पुढे जाऊया. चला नेक्स्ट बघा. आता अदर इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अजून काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे काय आहे ते सुद्धा तुम्हाला या डिस्क मध्ये दिसतील. पहिला बघा, चेक करा, लक्ष इकडे द्या. आता ही जी काय डिस्क आहे त्याच्यामध्ये R1 एवढ्या रेडियस मध्ये काय मटेरियल आहे का? 0 to R1 काहीच मटेरियल नाही. मटेरियल कुठपासून कुठपर्यंत आहे? R1 to R2. इनर रेडियस किती आहे? हा बोला, इनर रेडियस किती आहे? R1. आउटर रेडियस किती आहे? R2. 0 to R1 मटेरियल आहे का? नाही. R1 to R2 मटेरियल आहे. सो हे जे काय R1 to R2 मटेरियल आहे अशा टाइपच्या डिस्कला काय म्हणायचं असतं? अँग्युलर डिस्क. काय म्हणायचं? रिपीट करा. अँग्युलर डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अँग्युलर डिस्क about the axis passing through center and perpendicular to the plane of the disk. हा डायमीटर आहे की प्लेन ऑफ द हा डायमीटर आहे? नाही. हा डायमीटर आहे का? नाही. डायमीटर असं तर कसा असतो तो? पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन ऑफ द डिस्क असता. डायमीटर म्हणजे काय? ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन ऑफ द डिस्क. पण हा ऍक्सिस कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. हा कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क. सो हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द अँग्युलर डिस्क असं जर आम्हाला विचारलं तर आम्ही आन्सर काय सांगायचं? 1/2 m r1 स्क्वेअर प्लस 1/2 m r2 स्क्वेअर. 1/2 m r1 स्क्वेअर प्लस 1/2 m r2 स्क्वेअर. m कुणाचं मास आहे? अँग्युलर डिस्कचं मास आहे. म्हणजे R1 पासून R2 पर्यंत जे मटेरियल आहे तेवढ्याला करस्पॉन्डिंग मास आहे. लक्षात घ्या, एवढ्याला करस्पॉन्डिंग मास आहे. इथं निगेटिव्ह साइन नाही आहे. मला तुमच्या जर असं काहीतरी येत असेल 1/2 m r2 स्क्वेअर मायनस 1/2 m r1 स्क्वेअर असं काय म्हणत येते का? म्हणजे तुम्ही असं काहीतरी विचार करत असाल की या कम्प्लीट डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, त्यातनं याचा वजा करायचा. आणि पण या कम्प्लीट डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना त्या कम्प्लीट डिस्कचं मास घेतलं पाहिजे मायनस या कम्प्लीट डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना या डिस्कचं मास घेतलं पाहिजे. बरोबर. त्यावेळी ते मायनस साइन वापरणं योग्य असेल. पण आताच्या केस मध्ये आपण जे काही इथं मास लिहिलंय ते कुठलं मास आहे? 0 to R2 चं मास आहे का ते? नाही. 0 to R1 एवढ्या डिस्कचं मास आहे का ते? नाही. ते कोणत्या डिस्कचं मास आहे? R1 to R2 या अँग्युलर डिस्कचं जे काही मास आहे ते मास म्हणजे m. आणि फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे. फॉर्म्युल्यामध्ये काय? प्लस आहे. सो m r1 स्क्वेअर अपॉन 2 प्लस m r2 स्क्वेअर अपॉन 2. किंवा याला आपण असं लिहायचं, लक्षात ठेवायला सोपं, 1/2 m in the bracket r1 square plus r2 square. So moment of inertia of angular disk 1/2 m in the bracket r1 square plus r2 square. बघा, moment of inertia of angular disk
1 half m in the bracket r1 square plus r2 square. हा लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन्युलर डिस्क 1 half m r1 square plus r2 square. Again moment of inertia of annular disk 1 half m r1 square plus r2 square. त्याला ब्रॅकेट ऑफ कोर्स टाकावा लागेल. ओके, हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर अजून काही मोमेंट ऑफ इनर्शिया आहे बघा. मला सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर किंवा हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर आहे हा हॉलो सिलेंडर आहे. हॉलो सिलेंडरचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पाठ आहे mr स्क्वेअर. आठवतंय का? रिंग ओव्हर रिंग ना, रिंगच्या समोर रिंग आहे का? भरपूर रिंग आहे तिथं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द हॉलो सिलेंडर अबाउट दिस ऍक्सिस किती होता? mr स्क्वेअर. त्याच्यामध्ये काही चेंज नाहीये. हा फक्त हा सिलेंडर असा उभा नाही काढला, असा उभा नाही काढला. हा mr स्क्वेअर होता ना या ऍक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया. आता सिलेंडर फक्त असा काढला. हा mr स्क्वेअरचा भाग आहे. हा तुमचा mr स्क्वेअर ऍज इट इज आहे. बरोबर, हा तुमचा mr स्क्वेअर ऍज इट इज आहे. पण अजून दोन ऍक्सिस आपण घेतले आहेत. एक ऍक्सिस इथे घेतलाय पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ हा ऍक्सिस I1. ओके, त्यानंतर पासिंग थ्रू एंड. पासिंग थ्रू एंड सिलेंडरच्या एका एंड मधून पास होणारा. पासिंग थ्रू एंड अँड परपेंडिक्युलर टू लेंथ. पासिंग थ्रू एंड अँड परपेंडिक्युलर टू लेंथ हा एक ऍक्सिस घेतलाय. सो आता यासाठी काय काय करावं लागेल बघा. सिंपल थॉट्स. हा तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला ऑलरेडी पाठ आहे mr स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑलरेडी पाठ आहे आपल्याला mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट इट्स नॅचरल ऍक्सिस. तो तर रिंगच्या समोर रिंग. ओके, असंच आहे. त्यामुळे तो mr स्क्वेअर आहे. त्याच्यामध्ये काय डाऊट नाही. हा मोमेंट ऑफ इनर्शिया जो okay, online people, please tell me once again. Can you hear me? There was some net issue. Can you hear me? Yes. Right. So, मी काय सांगत होतो चेक करा. मोमेंट ऑफ इनर्शिया और ही हॉलो सिलेंडर हा तर आपल्याला पाठ आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर हा तर आपल्याला पाठ होता, हा वाला या ऍक्सिस वाला. पण आता अजून दोन ऍक्सिस आहेत, हा एक आणि हा एक. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दी हॉलो सिलेंडर अबाउट दिस ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर अबाउट दिस ऍक्सिस हा कसा लक्षात ठेवायचा सांगतो. पहिल्यांदा अज्युम करायचा एक थिन रॉड. काय अज्युम केला? एक थिन रॉड. थिन रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस किती आला असता? पाठ केलाय आपण. सगळ्यात पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया हाच होता बघा. थिन रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू लेंथ काय होता? mn स्क्वेअर बाय 12. काय होता? mn स्क्वेअर बाय 12 होता. करेक्ट. आता एक थिन रॉड इमॅजिन झाली. आता इमॅजिन करा एक सर्क्युलर डिस्क, नाही सर्क्युलर रिंग. काय इमॅजिन करा? सर्क्युलर रिंग. सर्क्युलर रिंग इमॅजिन केली. सर्क्युलर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दी डायमीटर किती असतो? हा डायमीटर झाला ना. पासिंग थ्रू सेंटर अँड इन द प्लेन ऑफ द डिस्क किंवा इन द प्लेन ऑफ द रिंग. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती? mr स्क्वेअर की mr स्क्वेअर बाय 2? mr स्क्वेअर बाय 2 म्हणजे हा किती आला? mr स्क्वेअर बाय 2. या दोघांना एकत्र केले की काय मिळेल? या दोघांना एकत्र केले की हे मिळेल का? चेक करा. समजतंय का? या दोघांना जर एकत्र केलं तर काय मिळेल आम्हाला? ही जी काय रिंग आहे, ही रिंग इथं स्टार्ट करा आणि इथं एंड करा. काय मिळेल तुम्हाला? ही जी काय रिंग आहे इथं स्टार्ट करा, इथं एंड करा. काय मिळेल? हॉलो सेंटर मिळेल की नाही? आलं का उत्तर? mn स्क्वेअर बाय 12 प्लस mr स्क्वेअर बाय 2. mn स्क्वेअर बाय 12 प्लस
mr²/2 बरोबर. आणि या ऍक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल तर अबाउट दिस ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे असेल तर काय करणार, याला I नॉट म्हणा, याला I नॉट म्हणा, याला IC म्हणा आणि h किती असेल, h किती असेल बोला की h किती असेल, मोठ्याने h किती असेल L/2 असेल. मग हा I नॉट प्लस mh², सॉरी I नॉट इज इक्वल टू हा IC झाला ml²/12 प्लस mr²/2 हा IC प्लस mh². जे आन्सर इथे कळतंय का, जे आन्सर याच्यात येईल. समजलं, आलं लक्षात. बरं सिमिलरली आता सॉलिड सिलेंडर बोला हा मोमेंट ऑफ इनर्शिया किती चुकला बघा, इथं काय असला पाहिजे होता, इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कोण सांगेल मला, काय असला पाहिजे होता mr²/2 असला पाहिजे होता. हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असला पाहिजे होता mr²/2 असला पाहिजे होता सर, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड सिलेंडर अबाउट इट्स नॅचरल ऍक्सिस किती आला असता mr²/2 आला असता, बरोबर. हा आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा पार्ट करणार सांगा. हा मोमेंट ऑफ इनर्शिया पार्ट करण्यासाठी काय लक्षात ठेवणार, एक रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस सांगा मोठ्याने किती आला असता, अजून जरा मोठ्याने ml²/12 आणि एक डिस्क इमॅजिन करा, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती आला असता mr²/2 की mr²/4 विचार करा. डिस्कचा अबाउट डायमीटर, अबाउट डायमीटर काय ठरलं होतं Iz/2. डिस्कसाठी Iz किती 1/2 mr² अपॉन 2 केलं की 1/4 mr², म्हणजे mr²/4. डिस्कसाठी रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर होता mr²/2 आणि डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर होता mr²/4, बरोबर का. लक्षात ठेवा, विसरू नका. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आला mr²/4, या दोघांना कंबाईन करा. डिस्क इथं चालू करा, स्टार्ट करा इथं डिस्क आणि मूव करत करत अल्टिमेटली इथे या एंडला या. काय मिळेल तुम्हाला, एक सॉलिड सिलेंडर मिळेल. या दोघांना कंबाईन केलं आपण, आलं का लक्षात. ml²/12 plus mr²/4. So in this way you can remember this moment of inertia. Now this moment of inertia, how to find out moment of inertia of a solid cylinder about the axis passing through one of its ends. दोन पैकी एंड मधून एका एंड मधून पास होणारा, passing through one of its ends and perpendicular to the length of the cylinder. सिलेंडरच्या लेंथला परपेंडिक्युलर आणि त्याच्या एका एंड मधून पास होणारा जो काय ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार, याला I नॉट म्हणणार, याला IC म्हणणार आणि याला H म्हणणार. कळलं, समजलं. सो हा I नॉट इज इक्वल टू हा IC प्लस mh² आणि H किती असेल L/2. करता येते की मोमेंट ऑफ इनर्शिया आम्हाला, समजतंय. पुढे बॉडी इन इक्विलिब्रियम. इथपर्यंत सगळे आपले मोमेंट ऑफ इनर्शियाचे पॉइंट्स कव्हर होतात. इथपर्यंत आपले सगळे मोमेंट ऑफ इनर्शियाचे पॉइंट्स कव्हर होतात, बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण काय काय बघितले, काही बेसिक मोमेंट ऑफ इनर्शिया बघितले जे आम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर आम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम बघितली, त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले. मग परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम बघितली, त्याचे ऍप्लिकेशन्स बघितले. त्यानंतर अदर इम्पॉर्टंट जे काही मोमेंट ऑफ इनर्शिया होते ते पण चेक केले, कसे लक्षात ठेवायचे तेही बघितले, बरोबर. आता आपल्याला काय करायचं, याचा नेक्स्ट पॉइंट आम्हाला कव्हर करायचा आहे. त्याचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे बॉडी इन इक्विलिब्रियम. एखाद्या बॉडीला इक्विलिब्रियम मध्ये आहे असं केव्हा समजायचं, when the body is said to be in equilibrium. समजा आम्हाला ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम पाहिजे आहे. लेट्स से वी वांट द ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम. फॉर बॉडी टू बी इन ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियम नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी किती पाहिजे, 0. नेट फोर्स 0 पाहिजे असेल तर नेट फोर्स इन एक्स डायरेक्शन 0, नेट फोर्स इन वाय डायरेक्शन 0, नेट फोर्स इन झेड डायरेक्शन 0. असा जर आला तरच नेट फोर्स 0 येणार. एक्स मधला नेट 0 आला, वाय मधला नेट 0 आला, झेड मधला पण नेट 0 आला तरच टोटल नेट फोर्स काय येणार 0 येणार. हे लक्षात ठेवा. म्हणजे एक्स मध्ये फोर्सेस बॅलन्स असले पाहिजे की इम्बॅलन्स, बॅलन्स. वाय मध्ये फोर्सेस बॅलन्स असले पाहिजे की इम्बॅलन्स, बॅलन्स. झेड मध्ये फोर्सेस बॅलन्स असले पाहिजे की इम्बॅलन्स, बॅलन्स. सो सगळे फोर्सेस जे दिले ते एक्स वाय झेड मध्ये रिझॉल्व करून घ्यायचे आणि त्यानंतर बॅलन्सेस द्यायचे. ओके, त्यानंतर काय द्यायचे, बॅलन्स. ऑल राईटवर्ड इक्वल टू ऑल लेफ्टवर्ड, ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड,
all forces coming out equal to all forces going in. असे x y z मध्ये बॅलन्स द्यायचे. फॉर रोटेशनल इक्विलिब्रियम जसं ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियमला नेट फोर्स 0 पाहिजे, तसं रोटेशनल इक्विलिब्रियमला नेट टॉर्क 0 पाहिजे. इकडे नेट फोर्स 0 पाहिजे, इकडे नेट टॉर्क 0 पाहिजे. ओके, म्हणजे ऑल क्लॉकवाइज टॉर्क इज इक्वल टू ऑल अँटी क्लॉकवाइज टॉर्क. बरोबर का? ऑल क्लॉकवाइज टॉर्क अबाउट द गिवन पॉइंटच्या अबाउट रोटेशनल इक्विलिब्रियम आहे असं केव्हा म्हणायचं? जेव्हा गिवन पॉइंटच्या अबाउट ऑल क्लॉकवाइज टॉर्क इज इक्वल टू ऑल अँटी क्लॉकवाइज टॉर्क असते तेव्हा. आणि टॉर्क कसा काढायचा असतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क कसा काढायचा? रिपीट करा. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क कसा काढायचा? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करून काढायचा. ओके, त्या फोर्सचं गिवन पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स बघायचं. फॉर टोटल इक्विलिब्रियम वी विल राइट नेट फोर्स पण 0 पाहिजे ऍज वेल एज नेट टॉर्क पण 0 पाहिजे. गिवन ऑब्जेक्ट वरचा नेट फोर्स पण 0 पाहिजे आणि नेट टॉर्क पण 0 पाहिजे, तरच गिवन ऑब्जेक्ट टोटल इक्विलिब्रियम मध्ये आहे असं म्हणायचं. ओके, पुढे बघा. नेक्स्ट पॉइंट आहे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम कसा डिफाइन केला चेक करा. पॉइंट मासचा, एखाद्या पॉइंट पार्टिकलचा, एका पार्टिकलचा पॉइंट ऑब्जेक्टचा अँग्युलर मोमेंटम कसा काढायचा? इट इज नॉट नेसेसरी दॅट द पार्टिकल मस्ट रोटेट इन द सर्कल. कुठल्याही पाथला जाऊ, त्याला इन्स्टंटेनियस वेलोसिटी जर v असेल, त्या पार्टिकलला इन्स्टंटेनियस वेलोसिटी जर v असेल आणि जर त्याच्याकडे इन्स्टंटेनियस वेलोसिटी बघा इथं v लिहिले आपण, जर त्या पार्टिकलकडे इन्स्टंटेनियस वेलोसिटी असेल तर त्या पार्टिकलला लिनियर मोमेंटम पण असणार, मास इनटू वेलोसिटी. एकदा का त्या पार्टिकलला लिनियर मोमेंटम आला तर आम्ही फक्त एवढंच करायचं आहे, हा जो काही लिनियर मोमेंटम आहे या लिनियर मोमेंटमचं गिवन पॉइंट पासून, रेफरन्स पॉइंट पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स चेक करायचं आहे. जसं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करून टॉर्क मिळतो, तसं लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स करून अँग्युलर मोमेंटम मिळतो. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स केलं की काय मिळतं? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज टॉर्क. तसं लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज अँग्युलर मोमेंटम. फोर्स काय असतो? टॉर्क काय असतो? मोमेंट ऑफ फोर्स. टॉर्क काय असतो? मोमेंट ऑफ फोर्स. तसं अँग्युलर मोमेंटम असतो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम काय असतो? मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. ओके, सो चेक करा काय काय लिहिलं इथं. अँग्युलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल, एका पार्टिकलचा. कंप्लीट रिजिड बॉडीचा म्हटलंय का आम्ही? नाही. काय म्हणतोय आम्ही? एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ, एका पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम ऑफ पार्टिकल असं म्हटलंय. अँग्युलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल इज डिफाइंड ॲज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. Angular momentum of the particle is defined as moment of linear momentum. But angular momentum the symbol L bar. Moment of anything is R bar cross that thing. बरोबर का? एक स्टेटमेंट लक्षात ठेवायला सांगितलं होतं. Moment of anything is R bar cross that thing. So R bar म्हणजे काय? पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पार्टिकल. मग या रेफरन्स पॉइंट पासून या गिवन पार्टिकलचा जो काही पोझिशन वेक्टर आहे, या रेफरन्स पॉइंट पासून गिवन पार्टिकलचा जो काही पोझिशन वेक्टर आहे तो आहे R bar. So L bar is equal to काय म्हणणार मी? R bar cross T bar. Magnitude of the cross product. Magnitude of cross product कसा लिहिणार? क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड कसा लिहितात? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू साइन ऑफ एंगल बिटवीन देम. R हा गिवन पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे, T bar हा गिवन पार्टिकलचा लिनियर मोमेंटम आहे, मास इंटू वेलोसिटी वर. P is equal to mv. T bar is equal to m into v bar. ओके, सो आता याला मॅग्निट्यूड फॉर्म मध्ये लिहिलं आपण. समजतंय का समजत नाहीये? कळतंय का? तर फक्त आपण क्रॉस प्रोडक्ट लिहिलाय, R bar cross T bar, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. सो मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम कसं काढणार? मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इनटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इनटू साइन ऑफ एंगल बिटवीन देम. ओके, आता मॅग्निट्यूडच आहे मग सिक्वेन्सर मॅटर करत नाही. T पहिल्यांदा लिहिला, R नंतर लिहिला आणि मग sin थीटा लिहिला. T into R sin थीटा. पण हा R sin थीटा जर या डायग्राम मध्ये आम्ही चेक केला तर हा बघा, हा जो काही P bar आहे, हा जो काही P bar आहे, हा P bar आपण असा बॅकवर्ड एक्सटेंड करूया. हा P bar असा बॅकवर्ड एक्सटेंड केला. ओके, हा जो काही R bar आहे, हा जो काही R bar आहे गिवन पॉइंटचा पोझिशन वेक्टर, तो उचलून आपण इथे ठेवला. हा वेक्टर R bar जो आहे तो उचलून आपण इथे ठेवला. हा R bar, हा P bar
हा आर बार आणि पी बार मधला अँगल थीटा, हा अँगल थीटा असेल तर ऑटोमॅटिकली हा अँगल थीटा, बरोबर. अँगलच्या अपोजिटची साइड काय असली पाहिजे, हायपोटेनसचा साइन कंपोनंट, आणि ऍडजसंट साइड काय असली पाहिजे, हायपोटेनसचा कॉस कंपोनंट. आता आम्हाला r sin थीटाची व्हॅल्यू पाहिजे नाही. ऍडजसंट काय असली पाहिजे, कॉस, अपोजिट साइड काय असली पाहिजे, साइन. ओके, आता आम्हाला r sin थीटाची व्हॅल्यू पाहिजे नाही. काय पाहिजे नाही, r sin थीटाची व्हॅल्यू. सो बघा, या अँगलच्या अपोजिटची जी काही साइड आहे ती किती आहे, हायपोटेनसचा साइन कंपोनंट r sin थीटा. पण हे r sin थीटा जे काय डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे या p बारचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द गिवन पॉइंट. रेफरन्स पॉइंट पासून, ज्या पॉइंटच्या अबाउट अँगुलर मोमेंटम आपण काढतोय त्या पॉइंट पासून या p बारचं ते काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. समजलं का? म्हणून या r sin थीटाला डायरेक्टली कसं रिप्लेस केलंय, r परपेंडिक्युलर. कसं रिप्लेस केलंय, r परपेंडिक्युलर. So angular momentum is equal to linear momentum into perpendicular distance. जसं torque is equal to काय करायचो आपण, force into perpendicular distance. तसं linear momentum is equal, तसं angular momentum is equal to linear momentum into perpendicular distance. Repeat करा. Torque is equal to force into perpendicular distance. तसं linear momentum is equal to angular momentum is equal to linear momentum into perpendicular distance. Angular momentum is equal to linear momentum into perpendicular distance. Just like torque is equal to force into या force चा perpendicular distance. काय force चा किंवा linear momentum चा perpendicular distance कसं काढणार, त्याला backward किंवा forward extend करायचं. या p बारला if required forward extend करा, if required backward extend करा. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतच. त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असतच. ओके, बर. p बार म्हणजे पार्टिकलची लिनियर वेलोसिटी आहे, p बार म्हणजे लिनियर मोमेंटम आहे, r बार आहे पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम द रेफरन्स पॉइंट. हे सगळं आम्हाला कळत आहे. ओके, थीटा काय आहे, अँगल बिटवीन r बार अँड p बार. सो अँगुलर मोमेंटम बेसिकली डिफाइन कसा केला होता, अँगुलर मोमेंटम डिफाइन केला होता मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. So L bar is equal to R bar cross P bar. त्याचा मॅग्निट्यूड किती आला, L is equal to RP sin theta. Magnitude of first vector into magnitude of second vector into sin of angle between them. क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड, बरोबर. पण तो R sin theta म्हणजे काय कळालं आम्हाला, तो R sin theta म्हणजे त्या P bar चं ते काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, बरोबर. इथपर्यंत आलो आपण. पण लिनियर मोमेंटमला काय लिहिता येते, मास इनटू वेलोसिटी. येते का, लिनियर मोमेंटमला काय लिहिता येते, मास इनटू वेलोसिटी. सो mv परपेंडिक्युलर डिस्टन्सला लिहिलं आपण r परपेंडिक्युलर. पण r परपेंडिक्युलर म्हणजे कोण होता, r sin थीटा. r परपेंडिक्युलर म्हणजे कोण होता, r sin थीटा. मग हा फॉर्म्युला mvr sin थीटा. सो अँगुलर मोमेंटम ऑफ द पॉइंट पार्टिकल, बोला अँगुलर मोमेंटम ऑफ अ सिंगल पार्टिकल, काय आला फॉर्म्युला, mvr sin थीटा. अगेन अँगुलर मोमेंटम ऑफ अ पार्टिकल mvr sin theta. Again, angular momentum of particle mvr sin theta. बरोबर. किंवा सेकंड फॉर्म्युला काय, angular momentum of a particle is linear momentum into perpendicular distance. Angular momentum is equal to linear momentum into perpendicular distance. किंवा हा वाला फॉर्म्युला, angular momentum of a particle is equal to mvr sin theta, where theta is angle between theta is angle between r bar and p bar. r bar आणि p bar मधला अँगल जर बघायचा असेल तर या r bar ला इथनं उचलून इथे ठेवावं लागेल. दोन वेक्टरला स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट करावं लागेल. r bar ला इथनं उचलून इथे ठेवावं लागेल, कळते का, तरच r bar आणि p bar मधला अँगल दिसतो. तुम्ही असं म्हटलं तरी चालतंय, हा p bar म्हणजे काय, m into v bar, मास into वेलोसिटी. सो हा अँगल तुम्ही r आणि v याच्यामधला अँगल म्हटलं तरी चालतंय. मोमेंटम राईटवर्ड आहे म्हणजे वेलोसिटी पण राईटवर्डच आहे ना, लिनियर मोमेंटम राईटवर्ड आहे. हे बघा की हा लिनियर मोमेंटम आहे, राईटवर्ड आहे, मग वेलोसिटी पण राईटवर्डच असणार आहे. सो हा अँगल थीटा तुम्ही r बार आणि v बार मधला म्हटलं तरी चालतंय. mvr sin थीटा मध्ये वेलोसिटी आणि r या दोघांमधला अँगल म्हटलं तरी चालतंय, काही अडचण नाही. ओके, हे दोन फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा लिनियर मोमेंटम अँगुलर मोमेंटम साठी. ओके,
ऑफ द बॉडी काय असतो? P इज इक्वल टू, सांगा बरं, लिनियर मोमेंटम काय असतो? P इज इक्वल टू, लिनियर मोमेंटम काय असतो? मास इंटू वेलोसिटी. लिनियर मोमेंटम काय असतो? मास इंटू वेलोसिटी. मग अँग्युलर मोमेंटम काय असतो? मास एनर्जी कोण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मास एनर्जी कोण? मोमेंट ऑफ इनर्शिया. वेलोसिटी एनर्जी कोण? अँग्युलर वेलोसिटी. वेलोसिटी एनर्जी कोण? अँग्युलर वेलोसिटी. सो तिकडे P इज इक्वल टू mv. लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू mv. तसं इकडे अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू I ओमेगा. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बरोबर? फॉर्म्युला तर आम्हाला पाठ झाला की आता इथे बघा, रिजिड बॉडी, एक रोटेटिंग बॉडी किंवा एक रिजिड बॉडी. एक पार्टिकल आहे की थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आहेत? थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आहेत. सो सगळ्यांचा कलेक्टिव्हली अँग्युलर मोमेंटम आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. वी हॅव टू कॅल्क्युलेट द अँग्युलर मोमेंटम ऑफ ऑल द पार्टिकल्स कलेक्टिव्हली. ओके, सो टू डू दॅट, ओके. ऑल पीपल, नाउ टेल मी, कैन यू हियर मी नाउ? येतो आवाज? नीचे हा, कुठपर्यंत लक्षात आलं सांगा? हे मागच्या साईड पर्यंत झाले? हे मागच्या साईड पर्यंत सगळं झालंय? इथपर्यंत सगळं झालंय का? झालंय. त्यानंतर मग हे लक्षात आलंय का? आपण जो चालू केलाय तो लक्षात आलाय का? इथपर्यंत ऐकायला आलं? ओके. आता बघा, आपल्याला काय करायचंय? अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यामध्ये जर थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आहेत, तर थाउजंड्स ऑफ पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटम आपल्याला ऍड करावा लागेल. बरोबर? आणि अल्टिमेटली काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? L इज इक्वल टू I ओमेगा. सो P इज इक्वल टू mv, तसं L इज इक्वल टू I ओमेगा आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग आम्ही काय केलं? टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L1 प्लस L2 अप टू Ln. पहिल्याचा अँग्युलर मोमेंटम प्लस दुसऱ्याचा अप टू n. क्रॉस पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय आहे? लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो L1 इक्वल टू P1 R1. पण P1 म्हणजे काय आहे ना? M1 V1 मास इंटू वेलोसिटी. पण P1 म्हणजे काय आहे ना? R1 ओमेगा. P1 इज इक्वल टू R1 ओमेगा. मग आता मला सांगा, हा M1 ऍज इट इज R1 इंटू R1 काय झाला? हा, लक्ष इकडं. हा M1 ऍज इट इज R1 इंटू R1 काय झाला? R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. म्हणजे M1
r1 स्क्वेअर इंटू ओमेगा. समजतंय का? काय आलं उत्तर? m1 r1 स्क्वेअर ओमेगा. आलं का? m1 r1 स्क्वेअर ओमेगा. फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय आला? बोला. L1 इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली L2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली L3 इज इक्वल टू m3 r3 स्क्वेअर ओमेगा. m4 इज इक्वल टू m4 r4 स्क्वेअर ओमेगा. L5 इज इक्वल टू m5 r5 स्क्वेअर इंटू ओमेगा. ओमेगा 1 ओमेगा 2 म्हणायची गरज असते का? नाही. ऑल पार्टिकल्स हॅव सेम ओमेगा. बरं, अशा n नंबर ऑफ पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटम आपल्याला काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. सो हे सगळे काय होणार आहे? ऍड होणार आहे. हे सगळे आपण आता ऍड करूया. सो टोटल अँग्युलर मोमेंटम n इज इक्वल टू m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस m3 r3 स्क्वेअर ओमेगा and so on up to mn rn स्क्वेअर ओमेगा. सो हे सगळेच्या सगळे आपण काय केले? ऍड केले. या सगळ्यातनं कॉमन काय निघाला? ओमेगा. ओमेगा राईट साइडला कॉमन काढला. m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर अप टू mn rn स्क्वेअर म्हणजे समेशन mi ri स्क्वेअर. समजत जातंय? हे सगळं समेशन mi ri स्क्वेअर म्हणजे काय होतं? समेशन mi ri स्क्वेअर म्हणजे काय होतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. सो टोटल अँग्युलर मोमेंटम काय आला? समेशन mi ri स्क्वेअर इनटू ओमेगा. पण समेशन mi ri स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर का? सो प्रूव्ह झालं का? इज इक्वल टू i ओमेगा. चेक करा. 21 सेकंड पर्यंत हे सगळं ऑब्झर्व करा काय केलंय. इथं असं पण लिहिलेलं आहे बघा, एनालॉगस टू p इक्वल टू mv. जसं p इक्वल टू mv तसं l इज इक्वल टू i ओमेगा. कळले का? चेक करा. करता येईल रिलेशन. प्रूव्ह करता येईल. काय लक्षात ठेवलं? आपण फक्त एवढं लक्षात ठेवलं, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आठवतंय का? एका पार्टिकल साठी असेल. एका पार्टिकल साठी अँग्युलर मोमेंटम कसा करायचा? त्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर सगळी सुरुवात जी काय झाली ती L1 इक्वल टू P1 R1 पासून झाली. सगळी सुरुवात जी काय झाली ती L1 इक्वल टू P1 R1, L2 इक्वल टू P2 R2, Ln इक्वल टू Pn Rn. मग P1 रिप्लेस झाला M1 V1 न, V1 रिप्लेस झाला R1 ओमेगा न, P2 रिप्लेस झाला M2 V2 न, V2 रिप्लेस झाला R2 ओमेगा न. V is equal to R ओमेगा. मग V2 is equal to R2 into ओमेगा 2. पण सर ओमेगा 2 म्हणायची गरज नाही. V2 is equal to R2 into ओमेगा. आठवायला लागले का? चॅप्टरचे शेवटचे पॉइंट आहेत. ते मी तुमचे विसरलेले असतील. पण आता हळूहळू आठवायला चालू होतील. ओके? तर L is equal to I ओमेगा. अँग्युलर मोमेंटम is equal to I ओमेगा. कुठला कोणाचा? एका पार्टिकलचा की रिजिड बॉडीचा? रिजिड बॉडीचा. आणि एका पार्टिकलचा असेल तर काय? 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 mvr sin थीटा. एक तर mvr sin थीटा वापरा, नाहीतर लिनियर मोमेंटम इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. एका पार्टिकल साठी करायचं असेल तर. आणि n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर I ओमेगा. n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, रिजिड बॉडी असेल तर I ओमेगा. ओके? बरं, पुढे आहे बघा, टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. अँग्युलर मोमेंटम काढला होता आपण. आता काय करणार आहे? टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. बरोबर? एका पार्टिकल वरचा टॉर्क कसा काढणार? एका पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम कसा काढला होता? लिनियर मोमेंटम इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग एका पार्टिकल वरचा टॉर्क कसा काढणार? करेक्ट. एका पार्टिकल वरचा टॉर्क कसा काढणार? फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग मला सांगा, टोटल ऑब्जेक्ट वरचा टॉर्क काढायचा आहे. बघा किती सिंपल झालं डेरिव्हेशन. सेम लिनियर मोमेंटमचं जे काय लॉजिक होतं ते फोर्सला, आणि जे काय अँग्युलर मोमेंटमचं लॉजिक होतं ते आता टॉर्कला अप्लाय करायचं आहे. जर असं समोर लक्ष द्या आणि ऑब्झर्व करा. मला सांगा, F इज इक्वल टू काय असतं? MA. F इज इक्वल टू MA. फोर्स एनालॉजी टॉर्क. फोर्स एनालॉजी टॉर्क. मास एनालॉजी मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर एक्सेलरेशन एनालॉजी अँग्युलर एक्सेलरेशन. बरोबर? मग F इज इक्वल टू MA असेल तर टाइम इज इक्वल टू I अल्फा प्रूव्ह करता यायला पाहिजे. टाइम इज इक्वल टू I अल्फा प्रूव्ह करता यायला पाहिजे.
ओके, टॉर्क ऍक्टिंग ऑन रोटेटिंग बॉडी. एका पार्टिकलवरचा टॉर्क कसा काढायचा? तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आहेत. आता आपल्याकडे काय आहे? थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स आहेत. इफ वी हॅव थाउजंड्स ऑफ पार्टिकल, total torque acting on the body is equal to tau 1 plus tau 2 plus tau 3 and so on up to tau n. इथपर्यंत आलं. आता मला सांगा एका पार्टिकल वरचा टॉर्क कसा काढणार? त्याच्यावरचा फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो tau 1 is equal to काय आलं? सांगायचा प्रयत्न करा. tau 1 is equal to काय आलं? F1 R1. tau 1 is equal to काय आलं? F1 R1. पण F1 is equal to M1 A1, F is equal to MA. F is equal to काय? MA. पण F1 is equal to काय आलं? M1 A1. F1 is equal to काय आलं? M1 A1. पण या A1 ला काय रिप्लेस केलंय? R1 अल्फा. A1 ला काय रिप्लेस केलंय? R1 अल्फा. आता का रिप्लेस केलंय आठवूया. का रिप्लेस केलंय आठवूया. हे तर कळतंय आपल्याला. F1 is equal to F1 R1. फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. दिसतंय का? हा टँजंट रेडियस. हा टँजंट आणि रेडियस म्हणजे हे R2 जे आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. ही टँजंट फोर्स अपॉन टँजंट आहे. हा टँजेन्शियल फोर्स आहे आणि ही रेडियस आहे. टँजेन्शियल फोर्स रेडियस, टँजेन्शियल फोर्स रेडियस, टँजेन्शियल फोर्स रेडियस. सो फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे तर करता येतंय सर. सो आम्हाला F1 R1, F2 R2, Fn Rn मध्ये प्रॉब्लेम नाही. F is equal to MA ला पण आम्हाला प्रॉब्लेम नाही. F1 is equal to M1 A1, F2 is equal to M2 A2, Fn is equal to Mn An. इथं पण काय अडचण नाही. अडचण कुठे आता? या A1 ला रिप्लेस केले R1 अल्फा, A2 ला रिप्लेस केले R2 अल्फा, An ला रिप्लेस केले Rn अल्फा. असं का केलंय आठवूया. मला सांगा आपला जो फोर्स आहे हा टँजेन्शियल फोर्स आहे की रेडियल फोर्स आहे? जरा विचार करा. आपला जो फोर्स आहे तो टँजेन्शियल फोर्स आहे की रेडियल? टँजेन्शियल फोर्स. टँजेन्शियल फोर्सला काय लिहिणार मी? मास इनटू टँजेन्शियल एक्सेलरेशन. काय लिहिणार? मास इनटू टँजेन्शियल एक्सेलरेशन. बरोबर का? म्हणजे मास तर झालं m1 आणि टँजेन्शियल एक्सेलरेशन ऑफ फोर्स पार्टिकल काय झालं? a1. समजतंय का? सिमिलरली मास झालं m2, टँजेन्शियल एक्सेलरेशन ऑफ सेकंड पार्टिकल झालं a2. मास झालं ma, टँजेन्शियल एक्सेलरेशन ऑफ nth पार्टिकल झालं an. आता सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल एक्सेलरेशनचा फॉर्म्युला शिकवला होता. काय असते टँजेन्शियल एक्सेलरेशन? at is equal to जस्ट रिवाइज केलं होतं. at is equal to आठवतंय का? टँजेन्शियल एक्सेलरेशन आणि अँग्युलर एक्सेलरेशन याच्यामधलं रिलेशन काय? at आणि अल्फा मधलं रिलेशन काय? at is equal to r अल्फा. at is equal to r अल्फा. बरोबर. टँजेन्शियल एक्सेलरेशन इज इक्वल टू रेडियस इनटू अँग्युलर एक्सेलरेशन. at is equal to r अल्फा. मग a1 is equal to a1 is equal to r1 अल्फा, a2 is equal to r2 अल्फा and so on up to an is equal to rn अल्फा. अल्फा वर अल्फा तुम्हाला बघायची गरज आहे का? नाही. हे सगळे काय असणार? सेमच असणार. ते आपण जस्ट डिस्कस केलं होतं स्टार्टिंगला. ओके. सो आता मला सांगा इथं काय झालं? m1 r1 स्क्वेअर अल्फा झालं का? हे m1 r1 into r1 स्क्वेअर. सो m1 r1 स्क्वेअर अल्फा प्लस m2 r2 स्क्वेअर अल्फा प्लस mn rn स्क्वेअर अल्फा. हे समजलं? सो पहिल्या पार्टिकल वरचा टॉर्क किती आला? m1 r1 स्क्वेअर अल्फा. दुसऱ्या पार्टिकल वरती किती आला? m2 r2 स्क्वेअर अल्फा. nth पार्टिकल वरती टॉर्क किती आला? mn rn स्क्वेअर अल्फा. ऑलमोस्ट आन्सर इमॅजिन झाले तुम्हाला. आता त्याच्यापुढे काय करणार आपण? हे सगळे टॉर्क ऍड करणार. हे सगळे टॉर्क आपण ऍड केले की यातलं कॉमन काय राहणार? बघा पटपट सांगा. आन्सर सांगायचा प्रयत्न करा. यातलं कॉमन काय येणार? अल्फा. कॉमन निघाला की ब्रॅकेटच्या समेशन m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर म्हणजे समेशन miri स्क्वेअर प्लस समेशन miri स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून आन्सर काय दिलं? टाउ इज इक्वल टू I अल्फा. समजायला लागलं? परत एकदा बघा प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ द क्वेश्चन. सिंगल पार्टिकलचा लिनियर मोमेंटम कसा काढणार? मास इनटू वेलोसिटी. सिंगल पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम कसा काढणार? सिंगल पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम कसं काढणार? लिनियर मोमेंटम इनटू
परपेंडिक्युलर डिस्टन्स. सिंगल पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम कसा काढणार? लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कसा काढणार? I इंटू ओमेगा. L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. मी काय विचारतोय कळतंय का? एका पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम कसा करणार? लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. अशा थाउजंड्स ऑफ पार्टिकलचा म्हणजे रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम कसं करणार? I इंटू ओमेगा. एका पार्टिकलवरचा टॉर्क कसा काढणार? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. एका पार्टिकलवरचा टॉर्क कसा काढणार? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. असे थाउजंड्स ऑफ पार्टिकल्स जर रोटेट होत असतील तर कंप्लीट टॉर्क कसा काढणार? I इंटू आर. असे 4 फॉर्म्युले. आलं का लक्षात? समजलं? लॉजिक कळालं? कधी का लक्षात फॉर्म्युले? त्याच्यावरतीच बेस्ड सगळे क्वेश्चन्स असतात. पुढं एनालॉजी बिटवीन लिनियर अँड अँग्युलर क्वांटिटीज. बघा इकडं म्हटलंय लिनियर मोमेंटम, इकडं म्हटलंय अँग्युलर मोमेंटम. इकडं P इक्वल टू mv, इकडं L इज इक्वल टू I ओमेगा. इकडं फोर्स, इकडं टॉर्क. इकडं F इज इक्वल टू ma, इकडं tau इज इक्वल टू I अल्फा. फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम dp by dt. बरोबर का? फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम d by dt of p किंवा dp by dt. तसं टॉर्क इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर्क इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम dl by dt. इकडे लिनियर इंपल्स म्हणजे फोर्स इंटू टाइम इंटरवल. याला लिनियर इंपल्स म्हणतात. ओके. पण फोर्स इंटू टाइम केलं की काय होतं? चेंज इन मोमेंटम. फोर्स इंटू टाइम केलं की काय होतं? चेक करायचं. फोर्स इंटू टाइम केलं की चेंज इन लिनियर मोमेंटम येतो. सो लिनियर इंपल्स हा डिफाइन केला फोर्स इंटू टाइम इंटरवल. पण फोर्स इंटू टाइम इंटरवल केलं की मिळतं change in linear momentum. So linear impulse is change in linear momentum. Linear impulse is change in linear momentum. Change in linear momentum ला linear impulse किंवा simply impulse असं म्हणतात. जसं mass, velocity, acceleration, force या physical quantities आहेत. तसंच impulse नावाची पण एक physical quantity आहे. Impulse is force into time. Repeat करा. Impulse is force into time. Again, impulse is force into time. पण force into time केलं की काय मिळतं? Change in linear momentum. So impulse is change in linear momentum. जसं linear impulse आहे force into time, तसं angular impulse काय आहे? Torque into time. Linear impulse force into time, angular impulse torque into time. पण torque into time केलं तर काय मिळेल? torque into time केलं तर काय मिळेल? Change in angular momentum. So angular impulse is change in angular momentum. Linear impulse is, repeat करा. Linear impulse is change in linear momentum. Angular impulse is change in angular momentum. Okay. या फिजिकल क्वांटिटीज आम्हाला बाय कंपॅरिझन सुद्धा लक्षात ठेवता येतात. ओके. इंपल्स वाला पॉइंट पण तुम्ही ऍडिशनल लक्षात ठेवा. इथपर्यंत जर पॉइंट्स तुम्हाला माहित होतेच. F is equal to dp by dt तो पण माहित होता. फोर्स इज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तसं टॉर्क इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. त्या आधी मला सांगा, इथपर्यंत ज्या गोष्टी डिस्कस केलेल्या सगळ्या लक्षात झाल्यात का? रिस्पॉन्स कमी येतो आज तुमचा. मोठ्याने नाश्ता केला नाही का? ये दोस्त दफ्तर घेऊन ये पटकन. दफ्तर घेऊन ये. बस इथं. बरं, 1 मिनिटाचा जरा पॉज घ्या. कंटिन्युअसली बोलायला लागतंय. किती वाजले? 9:32. बरं, काही डेरिवेशन्स आणि काही फॉर्म्युले अजून बघून जाईल. टोटल किती स्लाइड्स? 52. म्हणजे अजून 14. ठीक आहे. इथपर्यंत आता
conservation of linear momentum, we have the conservation of angular momentum. थोडंसं linear momentum चा पॉइंट आठवूया. When the linear momentum gets conserved, linear momentum केव्हा conserve होतो? linear momentum केव्हा conserve होतो? जेव्हा net force acting on the particle 0 असतो. If the net external force acting on the particle is 0, or if the net external force acting on the system is 0, then the linear momentum of the system is conserved. तिकडं net force 0, linear momentum conserved. इकडे काय पाहिजे मग? इकडे काय पाहिजे? कंप्लीट सांगा, नुसतं टॉर्क कसं म्हणतात. इकडे काय पाहिजे? इकडे linear momentum 0, सॉरी तिकडं net force 0, linear momentum conserved. इकडे काय? net torque 0, angular momentum conserved. net torque 0, angular momentum conserved. बरोबर? मग स्टेटमेंट काय आहे? if the net external torque, बघा स्टेटमेंट किती सिंपल करता येईल आपल्याला. if the net external torque acting on the body is 0, if the net external torque acting on the body is 0, then the angular momentum of the body remains constant. मग net torque जर 0 असेल तर total initial angular momentum is equal to total final angular momentum. angular momentum L चा फॉर्म्युला काय? रिजिड बॉडीचा पॉइंट वाजता angular momentum is equal to I omega. angular momentum is equal to I omega. मग initial angular momentum ला काय म्हणूया? I1 omega 1. final angular momentum ला काय म्हणूया? I2 omega 2. final angular momentum ला काय म्हणूया? I2 omega 2. बरोबर? एक सेकंड. येते आवाज माझा? शेवटपर्यंत येतं? टोटल इनिशियल अँग्युलर मोमेंटमला काय म्हटलं आपण? I1 ओमेगा 1. फायनल अँग्युलर मोमेंटमला काय म्हटलं? I2 ओमेगा 2. सो I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. आता समजा आम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे? की नेट टॉर्क 0 असेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट राहतो. इफ द नेट टॉर्क इज 0, देन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. हे आम्हाला समजा प्रूव्ह करायचं आहे. कसं करणार मी? सिंपल लॉजिक बघा. मला काय प्रूव्ह करायचं आहे? इफ द नेट टॉर्क इज 0, अँग्युलर मोमेंटम इज कॉन्स्टंट. हे मला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काहीतरी करून आपल्याला टॉर्क इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रूव्ह करायचं आहे. टाउ इज इक्वल टू dl बाय dt हे प्रूव्ह करायचं आहे. जर आपण टाउ इज इक्वल टू dl बाय dt प्रूव्ह केलं तर मला सांगा, हा टॉर्क जर 0 असेल तर 0 इथं आन्सर 0 येण्यासाठी किंवा इथं आन्सर 0 येण्यासाठी कॉन्स्टंटचीच डेरिव्हेटिव्ह 0 येऊ शकते. समजतंय का? म्हणजे काहीतरी करून आपल्याला टॉर्क इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे टाउ इज इक्वल टू dl by dt प्रूव्ह करावं लागेल. if we are able to prove that tau is equal to dl by dt, then we can say if torque is equal to 0, then L must be constant. if torque is equal to 0, then L must be constant. कारण constant ची डेरिव्हेटिव्ह 0 येऊ शकते. सो आता इथपर्यंत कसं पोहोचायचं? टाउ इज इक्वल टू dl by dt कसं प्रूव्ह करायचं? टाउ इज इक्वल टू dl by dt कसं प्रूव्ह करायचं? सिंपल आहे. टाउ इज इक्वल टू I अल्फा. f इज इक्वल टू mh असं टाउ इज इक्वल टू I अल्फा. I as it is. अल्फाला काय लिहिता येईल? रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा. बरोबर का? रेट ऑफ चेंज ऑफ ओमेगा. अल्फा इज इक्वल टू d ओमेगा बाय dt. आता अल्फा इज इक्वल टू d ओमेगा बाय dt आहे. हा जो काय I आहे हा डेरिव्हेटिव्हच्या आत पाठवा. जसं डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो तसा डेरिव्हेटिव्हच्या आत पण पाठवता येतो. सो हा मोमेंट ऑफ इनर्शिया डेरिव्हेटिव्हच्या आत पाठवला. सो काय झालं? d बाय dt ऑफ ओमेगा जे होतं ते आता d बाय dt ऑफ काय झालं? I ओमेगा. पण I ओमेगा म्हणजे काय? जसं तिकडे मास इंटू वेलॉसिटी तसं इकडे I इंटू ओमेगा. तिकडे मास इंटू वेलॉसिटी म्हणजे लिनियर मोमेंटम, तसं इकडे I इंटू ओमेगा म्हणजे अँग्युलर मोमेंटम. म्हणजे I ओमेगाला काय रिप्लेस केलं मी? L. करायचं डेरिव्हेशन. चेक करा डेरिव्हेशन लक्षात आलं का? काय काय केलं कळालं? समजलं का? बघा काय काय केलं सांगा.
स्टार्ट काय केलं, टाउ इज इक्वल टू टाउ इज इक्वल टू आय अल्फा, अल्फा इज इक्वल टू बोला नुसतं बसू नका, अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा बाय dt. परत आय काय केला डेरिव्हेटिव्हचा आय म्हणजे डी बाय dt ऑफ आय ओमेगा. पण आय ओमेगा म्हणजे काय एल म्हणजे dl बाय dt. सो टाउ इज इक्वल टू dl बाय dt. पुढे काय लिहिलंय, thus if the net external torque is equal to 0, जर टॉर्क 0 असेल, जर टॉर्क 0 असेल तर एल काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. मॅथमॅटिकली सांगता येते ना. आणि काय सांगितलं इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. कारण आन्सर जर 0 यायचा असेल तर हा कंपल्सरी काय पाहिजे, कॉन्स्टंटच पाहिजे. इफ यू वांट दिस आन्सर टू बी इक्वल टू 0, जे ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की नेट टॉर्क ऍक्टिंग ऑन द सिस्टीम हा 0 आहे, हे आन्सर 0 आहे तर 100% हा अँग्युलर मोमेंटम काय असला पाहिजे, सिस्टीमचा कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणून आपण L इनिशियल इज इक्वल टू L फायनल, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 असं म्हटलेलं आहे. बरोबर. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, वर्क अँड पॉवर इन रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये वर्क आणि पॉवरचे कॅल्क्युलेशन कसे करायचे. पहिल्यांदा लिनियर मोशनचे कॅल्क्युलेशन्स बघा. लिनियर मोशनच्या कॅल्क्युलेशन मध्ये a small work done dw is equal to f bar dot ds bar, dot product of force and displacement. So dw is equal to f into ds into cos theta. हे आम्हाला माहित आहे. मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर into cos of angle between them, हे आम्हाला आठवतंय. the small work done by the force f bar dot ds bar, dot product of force and displacement. तसं इकडे dw is equal to f bar dot ds bar, इकडे dw is equal to tau bar dot d theta bar. इकडे फोर्स इंटू लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. समजतंय का. मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. इथल्या कॉस ऑफ अँगल बिटवीन देम ला मुद्दाम मी d फाय म्हणतो, कारण ऑलरेडी अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण सिम्बॉल थीटा वापरलेला आहे. पण त्यांच्यामधल्या अँगलला, टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट यांच्यामधल्या अँगलला मी आता मुद्दाम एक वेगळा सिम्बॉल वापरतो, कॉस फाय किंवा फाय. सो वर्क वाला पॉइंट कळाला. इकडे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इकडे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. स्मॉल वर्क डन काढायसाठी f इंटू ds बार, स्मॉल वर्क डन काढायसाठी टॉर्क इंटू d थीटा बार. बरोबर. इन्स्टंटेनियस पॉवर कसे काढणार, रेट ऑफ डुईंग वर्क dw बाय dt. तसं इन्स्टंटेनियस पॉवर इकडे पण कसं काढणार, dw बाय dt, रेट ऑफ डुईंग वर्क. इकडे वर्क काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इकडे वर्क काय आहे, टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इकडे ds बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ds बाय dt म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वेलोसिटी. इकडे d थीटा बाय dt म्हणजे काय, ओमेगा, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर पोझिशन किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. इकडं इन्स्टंटेनियस पॉवर आणि फोर्स इंटू वेलोसिटीचा डॉट प्रॉडक्ट, सो f बार डॉट v बार. इकडे फोर्स इंटू वेलोसिटीचा डॉट प्रोडक्ट, इकडे टॉर्क इंटू अँग्युलर वेलोसिटीचा डॉट प्रोडक्ट. समजतंय का. सो डॉट प्रोडक्टला कसं लिहिता येते, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम. फोर्सचा मॅग्निट्यूड f बारचा मॅग्निट्यूड f, v बारचा मॅग्निट्यूड v and cos of angle between them. So instantaneous power is a dot product of force and velocity. तसं इकडे instantaneous power is dot product of torque and angular velocity. Dot product of torque and angular velocity. असं करता येईल आपल्याला. समजलं इथपर्यंत. शेवटी बघा, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्सेस, वर्क एनर्जी थेरम होती बघा. वर्क एनर्जी थेरम काय सांगत होती, अगदी स्टार्टिंगच्या चॅप्टर्स मध्ये आपण बघितलं होतं. वर्क एनर्जी थेरम सांगत होती की नेट वर्क डन बाय ऑल द फोर्सेस ऑन द सिस्टीम इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम. नेट वर्क डन बाय ऑल द एक्सटर्नल फोर्सेस ऑन द सिस्टीम इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम. मग नेट वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्सेस, net work done by external forces is equal to change in translational kinetic energy of the system. तसं net work done by external torques, इथं external forces म्हटलंय, इथं काय म्हणणार, external torque. net work done by external forces is change in translational kinetic energy. तसं net work done by external torques काय असेल, change in rotational kinetic energy. इकडं ट्रान्सलेशनल, इकडं रोटेशनल, इकडं फोर्सेस, इकडं टॉर्क्स. समजला का बघा चार्ट.
चेक करा, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? आहे का? समजलंय? लक्षात आलंय? आठवतंय का नाही? एकदा ती नोट परत एकदा घरी जाऊन तुम्ही वाचायची आहे, कारण पुढचे काही पॉइंट्स असे दिसत आहेत, हे पॉइंट्स तुम्हाला आठवत नाहीये. स्टार्टिंगचे पॉइंट तुम्हाला आठवत होते, स्टार्टिंगचे पॉइंट आठवत आहेत चांगल्या पद्धतीने, पण आता जे शेवटीचे पॉइंट्स चालू आहेत थोडे विसरण्यासारखे आहेत. सो एकदा ही नोट तुम्ही परत एकदा रीड करा. येस, रिव्हिजनचा पर्पज असतो आहे जेणेकरून तुम्हाला जे तुम्ही विसरलेला आहात ते परत एकदा आठवण करून द्यावी. परत एकदा ही नोट वाचून घ्या, म्हणजे याच्या पुढचे पॉइंट जे काय असतील ते आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. बरोबर? तर याच्या पुढचे कुठले पॉइंट्स आहेत जर अशी फक्त आपण एकदा नजर फिरवूयात, एकदा चेक करा काय आहेत पॉइंट्स. याच्या पुढे आता चालू होते रोलिंग मोशन. रोलिंग मोशनचे सगळे फॉर्म्युले: प्युअर रोलिंग, रोलिंग विथ द स्लाइडिंग, रोलिंग ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस आणि रोलिंग ऑन द इन्क्लाइन्ड प्लेन. एवढे पॉइंट्स आता फक्त शिल्लक राहिलेले आहेत. ओके, कुठले पॉइंट्स आहेत जरा फक्त ऑब्झर्व करा. रोलिंग कायनेटिक एनर्जी हा एक पॉइंट आहे, प्युअर रोलिंग आणि रोलिंग विथ द स्लाइडिंग आहे. त्यानंतर रेशोज ऑफ कायनेटिक एनर्जीज आहेत. त्यानंतर रोलिंग मोशन ऑन द इन्क्लाइन्ड प्लेन आहे, त्याचे फॉर्म्युले आहे. वेलोसिटी ऍट दी बॉटम किती असते, ऍक्सेलरेशन डाऊन द इन्क्लाइन किती असतं, प्युअर रोलिंग केव्हा पॉसिबल आहे. त्यानंतर इथं बघा वेलोसिटी ऍट दी बॉटमचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय √2gh/1 + k²/r². थोडंसं ऑब्झर्व करा, सगळं डिस्कस करणार आहोत आपण. ऍक्सेलरेशन डाऊन द इन्क्लाइन ते आलंय g sin θ/1 + k²/r². टाइम रिक्वायर्ड टू रीच द बॉटम, एखादा ऑब्जेक्ट जर असा रोलिंग मोशन करत असेल ऑन द इन्क्लाइन प्लेन, किती टाइम लागेल त्याला टॉप टू बॉटम यायला. टाइम रिक्वायर्ड टू रीच द बॉटम त्याचा फॉर्म्युला आहे, आणि टाइम रिक्वायर्ड टू रीच द बॉटमचा फॉर्म्युला झाल्यानंतर ते डेरिव्हेशन सगळे संपतात. इथे सगळे पॉइंट्स तुमचे संपतात. ओके, सो आता जो काय पॉइंट राहिला तो कुठला राहिला फक्त आपला रोलिंग मोशन. एवढा एक पॉइंट फक्त, एवढा एक सेक्शन फक्त राहिला. ओके, पण आज जे काय पॉइंट्स मी डिस्कस केलेले आहेत, आय थिंक आपण स्लाइड नंबर इथनं चालू केलं होतं ना, स्लाइड नंबर 26, स्लाइड नंबर 40. त्याला काय 15 स्लाइड्स आहेत, 26 to 40. या 15 स्लाइड्स त्याला करस्पॉन्डिंग जे काय होतं थोडस उद्याची पेज झाल्यानंतर एक तास यासाठी काढा आणि हे सगळं रीडिंग करा हे काय झालंय ते. आणि त्यानंतर संडेला परत एक तास ते जे काय पुढचं आहे काय रोलिंग मोशन ते वाला आपण ऑनलाईन लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके, संडेला किंवा मंडेला आपण एखादं एक्स्ट्रा लेक्चर घेऊ, त्याच्यामध्ये रोलिंग मोशनचे सगळे पॉइंट्स परत एकदा डिस्कस करू. त्याआधी रोलिंग मोशनचं पण एक तास घेऊ. लक्ष द्या, बोलू नका, काहीतरी बोलतोय काय सांगतोय का. ते पॉइंट जरा विसरल्यासारखे दिसत आहेत. एकदा त्या नोट्स वरती परत एकदा ती नोट रीडिंग करून घ्या. एकदा ती नोट रीडिंग करून आल्यानंतर हे पॉइंट्स आपण जेव्हा डिस्कस करू तेव्हा गोष्टी जरा जास्त फॅमिलियर असतील. नोट्स तर तुमच्याकडे आहेतच ऑलरेडी, किंवा हा पीपीटी सुद्धा मी तुम्हाला आज ग्रुप वरती सेंड करतो. ओके, मागचे सगळे पॉइंट बघून घ्या, तुमच्या नोट्स हा पीपीटी क्रॉस चेक करून घ्या, वाचून घ्या सगळे पॉइंट्स. नोट्स मध्ये 2-3 पॉइंट जर एक्स्ट्रा असतील तर ते सुद्धा वाचून घ्या. शॉर्ट एक्झाम्पल थोडेसे त्याचे बघून घ्या. असं उद्याची पेज झाल्यानंतर एक तास आणि संडेला एक तास असं करून हा चॅप्टर आपल्याला पहिल्यांदा कंप्लीट करावा लागेल. पण एकदा त्याआधी तुम्ही स्वतः एकदा वाचून घ्या. एकदा जर वाचून आला तर हे सगळे पुढचे पॉइंट तुम्हाला आठवण करून देणं सोपं पडेल. म्हणजे आजच्यासारखं असं चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह दिसणार नाही. काय पॉइंट्स आम्हाला असं वाटलं की हा पॉइंट आम्ही पूर्णपणे विसरलो, जर एकदा परत एकदा वाचून द्या, जेवढा आठवतोय तेवढा बघा, तर परत एकदा मी रिवाइज करेन. ठीक आहे, चालेल. इथं थांबूयात, राहिलेल्या ज्या काही स्लाइड्स आहेत त्या नेक्स्ट ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण रिवाइज करू. ओके, ऑनलाइन पेपर आपको भी स्लाइड की शेयर ऑल क्लियर स्लाइड वन पण जरा वाचून घ्या.